जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं. हा आनंद सिनेमातील डायलॉग आज आपल्याला एका अभिनेत्रीची आठवण करून देतो. एक अशी अभिनेत्री जिचं आयुष्य मोठं नव्हतं, पण त्या कमी काळात तिने लाखो लोकांच्या मनावर राज्य केलं. होय, मी बोलतोय आपल्या सगळ्यांच्या लाडक्या प्रिया मराठे हिच्याबद्दल. 31 ऑगस्ट 2025 रोजी प्रियाने या जगाचा निरोप घेतला. 38व्या वर्षी आयुष्य थांबलं, पण तिच्या आठवणी मात्र कायमच्या अमर झाल्या. 23 एप्रिल 1987 रोजी ठाण्यामध्ये प्रियाचा जन्म झाला होता. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती. शाळा कॉलेजच्या कार्यक्रमांमध्ये ती नेहमी पुढे असायची. स्वप्न मोठी होती आणि त्या स्वप्नांच्या मागे तिनं धावणं सुरू केलं होतं. प्रिया सर्वप्रथम प्रेक्षकांसमोर आली ती हिंदी मालिकेतून. कसम से या मालिकेत तिने निगेटिव्ह रोल केला आणि लोकांनी लगेच तिच्या अभिनयाकडे लक्ष दिलं. यानंतर पवित्र रिश्ता या मालिकेत तिनं वर्षाई भूमिका केली आणि या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली. फक्त हिंदीच नाही तर मराठी मालिकांमधूनही प्रियाने आपली छाप सोडली. तू तिथे मी, तुझेच मी गीत गात आहे, कॉमेडी सर्कस यासारख्या कार्यक्रमांमधून तिने प्रेक्षकांना हसवलं, कधी रडवलं आणि आपल्या मनात कायमची जागा सुद्धा मिळवली. ज्या सुद्धा लोकांनी प्रियाला जवळून पाहिलं आहे ते म्हणतात की ती पडद्यावर जितकी गोड आणि हसरी होती तितकीच ती खऱ्या आयुष्यातही होती. सर्वांना मदत करणारी, नेहमी स्मित हास्याने बोलणारी आणि साधेपणाने राहणारी ही अभिनेत्री खूप लोकांना जवळची वाटायची. पण या सगळ्याच्या यशामागे एक मोठा संघर्ष लपला होता. प्रियाला काही वर्षांपूर्वी कॅन्सर झाला होता आणि ही बाब बऱ्याच जणांना माहीत नव्हती. ती खूप काळ या आजाराशी झुंज देत होती. डॉक्टर, औषध, उपचार सगळं काही करूनही शेवटी तिचं शरीर थकलं. 38व्या वर्षीच ती कायमची निघून गेली. तिच्या निधनाने फक्त तिचं कुटुंबच नाही तर संपूर्ण प्रेक्षक वर्ग हादरला आहे. कारण आपली आवडती कलाकार अचानक गेली म्हणजे एक रिकामेपण जाणवतं. सोशल मीडियावर अनेक कलाकार, मित्र, चाहत्यांनी तिच्या आठवणींना उजाळा दिला आणि तिला श्रद्धांजली वाहिली. हो, मी शेवटी असंच म्हणेन की जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं. प्रियाचं आयुष्य मोठं नव्हतं, पण ते खरंच खूप मोठं होतं. तिचं स्मित हास्य, तिचा अभिनय, तिची जिद्द हे सगळंच कायम आपल्याला आठवत राहील.